पण यातला एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला आदिवासींचं आरक्षण हवं असेल किंवा आदिवासींना जे आरक्षण मिळतं, ज्या सोयी सुविधा मिळतात त्या तुम्हाला मिळवायच्या असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा आपण कसे आदिवासी आहोत हे सिद्ध करावं लागेल। त्याच्या काही कसोट्या आहेत, त्या कसोट्या तुम्ही कशा पार करणार आहात, तुम्ही कसं पटवून देणार आहात इथल्या घटनेला, संविधानाला, न्यायालयाला, सरकारला, सगळ्यांना की आम्ही सुद्धा आदिवासी आहोत। हा निश्चितच बेसिकली लोकूर कमिटीच्या आधारे जे काही 5 ज्या काही महत्वाच्या निकष त्यांनी सांगितलेले आहेत, त्या 5च्या 5 निकष आम्हाला लागू पडत आहेत। प्रिमिटिव्ह ट्रेड्स जर आपण बघितलं, प्रिमिटिव्ह ट्रेड्स 1 नंबर, तर आज देखील हा समाज शिकार करून खातोय। सशाची शिकार करून खाणं हा त्यांचा आवडता छंद आहे। एवढंच नव्हे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आदिवासीपणाचं लक्षण काय असू शकतं। या धर्तीवर 2च प्राणी रक्त पितात, रक्त खातात, एक म्हणजे वाघ, सिंह आणि तिसरा म्हणजे गोरबंजारा समाज। तुम्ही बघा, कदाचित आपल्या पल्लवीताईला माहित असेल, आमच्यामध्ये सळोई नावाचा प्रकार असतो। त्या सळोई नावाच्या प्रकारामध्ये बकऱ्याचं जे रक्त असतं त्या रक्ताची ती भाजी केल्या जाते। यापेक्षा आणखीन काय पुरावे हवेत। आणि आजही हा समाज हा फार मांसाहारी आहे। याचे जर मांसाहाराचे जर प्रकार बघितले तुम्ही तर मी सांगू शकत नाही एवढे मांसाहाराचे प्रकार आहेत। म्हणजे शिकार करून खाणारा समाज आहे। हा एक प्रिमिटिव्ह ट्रेड्सचं लक्षण आहे। जॉग्राफिकल आयसोलेशन जर आपण म्हटलं तर आज देखील हा तांडा गावापासून वेगळा आहे। त्यांना कुठेतरी थोडंसं अप्रोच रोड झालं किंवा त्यापासून थोडंसं लांब राहावं लागतं। कितीतरी तांड्यांना रस्ते नाही आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो, आज कितीतरी अशी लोक आहेत की त्यांनी आतापर्यंत जिल्ह्याचं ठिकाण त्या ठिकाणी बघितलेलं नाहीये। त्यासोबत डिस्टिंक्टिव्ह कल्चर ज्या म्हणतो आपण, तर डिस्टिंक्टिव्ह कल्चरच्या बाबतीमध्ये आमचं जे काही जन्मापासून मरणापर्यंत ज्या काही विधी आहेत, संस्कार आहेत, ह्या सगळ्यापेक्षा वेगळ्या आहेत। आमचे सण त्योहार जर तुम्ही बघितले तर इतर लोकांच्या कुठल्याच लोकांचे सण त्योहार ते मॅच होत नाहीये। मी एक सणाचे जर नाव सांगितले तर मला तेही सांगता येतील। त्यासोबत शायनेस टू कॉन्टॅक्ट, आजही हा समाज म्हणजे आजही आमच्या जे काही माता भगिनी आहेत त्यांना नीट मराठी बोलता येत नाहीये। त्यांना जर कोणाशी बोलायचं असेल तर त्यांना ते 10 वेळा 50 वेळा विचार करतात की मी यांना बोलू की नको बोलू। कितीतरी जे शेतमजूर आहेत, काम करणारे लोक आहेत, त्यांना बोलण्यासाठी ते थोडेसे लाजरे बुजरेपणा त्यांच्यामध्ये दिसून येतो। आणि त्यासोबत सोशली बॅकवर्डनेस तर आहेच आहे, हे काही सांगायची गोष्ट नाहीये। आज देखील ह्या सगळे जे काही 5 जे काही महत्वाचे निकष आहेत, जे काही लोकल कमिटीच्या द्वारे झालेले आहेत, ते आम्ही पूर्ण करतो। मग मुद्दा हा आहे, डॉक्टर संजय दाभाडे सर, जर ही जी प्रमुख लक्षणं आहेत आदिवासी असण्याच्या संदर्भातली किंवा ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या पार करणारा जर हा समाज असेल आणि आजवर जर त्या समाजाला आरक्षण किंवा त्या सुविधा त्या असण्याच्या किंवा त्या जमातीच्या मिळालेल्या नाहीयेत, तर मग त्या समाजाला त्या सुविधा द्यायला अडचण काय आहे? मुद्दा क्रमांक 1। आणि यातला जो गॅजेटचा आधार घेतला जातोय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मगाशी आदरणीय हरिभाऊ राठोड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट मध्ये आम्हाला ट्राईब म्हटलेलं आहे, आणि जर आम्हाला ट्राईब म्हटलेलं असेल तर मग आम्ही अनुसूचित जमाती का नाही। मुळामध्ये ट्राईब याचा अर्थ हा इंग्रजांच्या कालखंडामध्ये अनुसूचित जमाती अशा अर्थाने कधीच घेतला गेला नाही। त्याचा अर्थ ज्या बंडखोर जाती किंवा जमाती होत्या, ज्या बंडखोर विशेषतः जाती होत्या, त्यांना एक लेबल देण्याचं काम हे ट्राईब म्हणून केलं, एक गट म्हणून। अशा पद्धतीनं त्याचा ट्राईबचा अर्थ होतो। याचा अर्थ असा की ट्राईब्स म्हणजे ज्याचा उल्लेख गॅजेटरीमध्ये आहे, वॉन्डरिंग ट्राईब्स असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे। क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट तुम्ही 1871चा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की ट्राईब्स मधून म्हणून आमचा उल्लेख आहे। मुळामध्ये तुम्ही जर एके ठिकाणी म्हणजे क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट मध्ये जर तुम्हाला ट्राईब म्हटलेलं असेल, याचा अर्थ तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होऊ शकता असं नाही। उदाहरण देतो, मांगारुडी हे जे समाज आहे हा 1871च्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट मध्ये त्यांना क्रिमिनल ट्राईब म्हटलं गेलेलं आहे। परंतु आपण जर बघितलं महाराष्ट्राची जी 59 अनुसूचित जातीची यादी आहे त्याच्यामध्ये 47 क्रमांकावर तुम्हाला मांगारुडी दिसतील। म्हणजे जरी एके ठिकाणी तुम्हाला त्यांना मांगारुड्यांना
ट्राईब म्हटलेलं असलं ब्रिटिश काळामध्ये, तरी आता मात्र ते अस्पृश्य म्हणजे पूर्वीच्या अस्पृश्य जाती म्हणून मानगारुडींचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे पूर्वी आम्हाला ट्राईब म्हटलं म्हणून आता आम्हाला शेड्यूल ट्राईब म्हणा, ही मागणी, ही भूमिका अत्यंत असंविधानिक आणि अशास्त्रीय समाजशास्त्राला धरून किंवा अँथ्रोपॉलॉजिकल मानवशास्त्राला धरून ती मागणी होऊ शकत नाही. संदेशजी, पटकन तुमची कमेंट ह्याच्यावरती घेतो, मला दोघांकडे द्यायचं. पटकन तुमची कमेंट, जास्त वेळ नाही, मला 2 पाहुण्यांना हे करा. दाभाडे साहेबांना हे सांगायचं आहे की ट्राईबचा अर्थ जरी ते सांगतात त्याप्रमाणे असेल तर लोकूर कमिटी 1965 प्रमाणे हे जे काही 5 निकष ते सांगितले ते निकष त्याला काय अर्थ आहे की नाही, हे सगळ्यात महत्वाचं बेस आहे. यापेक्षा आणखीन वेळेस काय सांगता येईल. ठीक आहे हरिभाऊ, पटकन तुमची कमेंट. तुम्ही पूर्ण करत असता, ते जर निकष तुम्ही पूर्ण करत असता, 75 वर्ष तुम्ही का नाही त्याच्यामध्ये, तुम्हाला तुम्ही ते निकष पूर्ण करत नाही. या ठिकाणी माझ्याकडे महाराष्ट्र आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं एक पत्र आहे. त्या पत्रात ते 31 मार्च 2017चं पत्र आहे, ते माननीय सचिवांना दिलेलं आहे. आणि जेव्हा ही मागणी गोर बंजारा म्हणून आम्हाला अनुसूचित जमातीच्या यादीत घ्या असं जेव्हा मागणी नोंदवण्यात आली, त्यावेळेस हे पत्र आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही आदिवासीच्या संदर्भातली अतिशय तज्ञ संस्था आहे. त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, त्यांचे संशोधन आणि प्रशिक्षण हे त्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे ही मागणी फेटाळून लावलेली आहे. या 5 जे निकष आहेत, हे 5 निकष प्राचीन जीवनमान, भौगोलिक अलिप्तता, भिन्न संस्कृती, स्वभावातील बुजरेपणा आणि मागासलेपणा, हे 5 निकष गोर बंजारा समाज पूर्ण करत नाही. त्याच्यामुळे ही मागणी मान्य होऊ शकत नाही. हे अनुसूचित हे संपूर्ण पत्र जे आहे हे माझ्या मते हातामध्ये. हरिभाऊ पटकन कमेंट घेतो, मला 2 पाहुण्यांकडे हरिभाऊ तुमची कमेंट, छोटीशी कमेंट. चुकीचे जाऊ नये, चुकीचं जाऊ नये म्हणून तुमचं उत्तर घेतोय. याच्यापूर्वी 67 मध्ये बिल आलेलं आहे, 71 मध्ये बिल आलेलं आहे, 76 मध्ये बिल आलेलं आहे. हे उगीच बिल आले का? त्यावेळेस सगळ्या क्रायटेरिया फुलफिल करून स्टेट गव्हर्नमेंटचं रिकमेंडेशन घेऊन जॉईंट पार्लमेंटरी कमिटीने पूर्ण देशामध्ये दौरा करून हे सांगितलं की आदिवासी समाजाचा सगळं क्रायटेरिया आहे, बंजारा समाज फुलफिल करतो. एक उदाहरण, तुम्हाला अनेक उदाहरण देईल मी, मला थोडा वेळ दिला तर मी देईल. तुम्ही बोला एका मिनिटात अर्धा, असं होत नाही. सर आपल्याकडे पाहुणे 5 आहेत, वेळ मर्यादित आहे. नाही, वेळ मर्यादित आहे, सगळ्यांना आपल्याला चर्चेमध्ये घ्यावं लागेल. मी तुमची एक विलासजी नाही, एवढा लिस्ट आहे, याच्यात कमीत कमी पाहुणे ठेवले तर व्यवस्थित चर्चा आणि म्हणजे महाराष्ट्राला समजेल. तुम्हाला ठीक आहे, तुमची स्वतंत्र मुलाखत घेतो मी. नाही, 2 मिनिट तुम्ही देणार नाही तर एवढ्या 50-70 वर्षाला कसं समजून सांगू? बोला. हे बघा, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट जेव्हा अबॉलिश झाला, साहेबांनी लिहून ठेवलं की हा समाज सगळ्या आदिवासीचा क्रायटेरिया फुलफिल करतो. राज्य सरकारला डायरेक्शन दिलं होतं, राज्य सरकारने यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेला आहे त्याची जी लिस्ट आहे शेड्यूल ट्राईबची, 35 नंबरवर नायकला, मोठा नायका, नाना नायका, चोळीवाला नायका, सिंगवाला नायका, हे आमचीच एंट्री आहे. पण अडाणी समाज एवढा होता, आधी त्याने सांगितलंच नाही, कोणी बघितलंच नाही. सिंगवाला नायका, चोळीवाला नायका, कोण आहे दुसरा? बंजारा समाजच आहे, पण हे कोणी बघितलं नाही. आणि 3 वेळा बिल आल्यानंतर तुम्हाला सांगतो